काल रात्री लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील यांनी स्वतःला न्याय मिळत नाही या भावनेतून फेसबुक लाईव्ह करत विषजन्य पदार्थाचं सेवन करत आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्या बचावल्या व त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी रुग्णालयात जाऊन राधिका पाटील यांची भेट घेऊन विचारपूस करत त्यांना धीर दिलाय। तसेच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाची तात्काळ लक्ष देऊन राधिका पाटील दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा त्यांचं बरोबर असेल तर त्यांना न्याय द्यावा आणि पोलिसांच्या इमेजला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, असं मत देखील यावेळी अभय साळुंखे यांनी व्यक्त केले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। त्यांना त्रास झालाय, त्याच्या बाबतीत त्यांनी लोकशाही मार्गाने आतापर्यंत अनेकदा न्याय मिळण्यासाठी प्रयत्न पण केलेले आहेत, पण तो एवढा प्रयत्न करून न्याय मिळाला नसल्यामुळं उद्विग्नतेतून त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारची वेळ एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर येणे ही एकंदर लातूरसाठी, पोलीस प्रशासनासाठी, जिथे की अमोल तांबे साहेबांसारखे एक सुज्ञ अधिकारी पोलीस अधीक्षक असताना त्यांच्यावर अशी वेळ एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर यावी हे दुःखाचंच आहे। माझी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे, या प्रकरणात तुम्ही पोलीसची इमेज वाढवण्याचा प्रयत्न करताय जिल्ह्यामध्ये, आणि अशा वेळी असं होणं कुठं तुमच्या प्रयत्नाला बाधा आणणार आहे। कृपया काळजी घ्यावी। सध्या पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये कोयता गँग जास्त उपस्थित होत आहे आणि मोठमोठ्या घटना या ठिकाणी होत आहेत, तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं असताना फक्त पोलीस अधीक्षक किंवा लातूरची जनता यांच्यावरती जबाबदारी न टाकता लातूरची जी सत्ताधारी आहेत त्यांची जबाबदारी काही नाही आहे का? नाही, सत्ताधाऱ्यावर कसल्याही प्रकारची जबाबदारी नाही। सत्ताधारी हिंदू आहेत, देश हिंदूंचा आहे। मरणारे कुण्या जाती धर्माचे आहेत माहित नाहीत। या नीटमध्ये आत्महत्या केलेले 30 लोक ते कुठे हिंदू आहेत? 700-750 शेतकरी आंदोलनात मेले ते कुठे हिंदू आहेत? मरणारे हिंदू नाही, ते किडे मकोडे आहेत। हिंदूचा देश आहे, त्यांची सत्ताधाऱ्यांची कसल्याही प्रकारची काही जबाबदारी नाही। ते हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मुख्य कामात आहेत। हिंदू राहिले तर ते राष्ट्रही बनल याची त्यांनी विचार करायला पाहिजे, परंतु त्यांना काही नाही। अदानी अंबानी आहेत, बाकीच्याची गरज नाही। आता पहिलं जर गेलं तर जे लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन जे DI आहेत त्यांच्यावरती अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत, परंतु सगळं दिसत असताना सुद्धा त्यांना नेमकं कोण असा वरदहस्त आहे की त्यांची फक्त बदली लातूर जिल्ह्याच्या बाहेर करू शकत नाही, तर त्यांना लातूर जिल्हाच हवा नाही। बदली ह्या त्यांच्या समजा खात्याअंतर्गत गोष्टी आहेत, परंतु मला असं वाटतंय त्या संस्थेच्या त्या यंत्रणेच्या प्रमुखांनी आपल्या यंत्रणेची इमेज राखण्यासाठी जे जे आवश्यक आहे करणं ते केलं पाहिजे। दादा, लातूर हे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे, त्या लातूरला एक चांगला वारसा आहे। आतापर्यंत लातूरच्या इतिहासात असा एकही अधिकारी म्हणजे इथपर्यंत किंवा जनतेने न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यासारखा पाऊल उचललं जे आज या अगोदर कधी पाहायला मिळालेलं नाही। तुमच्या मते तुम्हाला असं काय तुम्ही प्रशासनाला विनंती कराल किंवा काय सांगाल, अशा अधिकाऱ्यांची गरज खरंच लातूरला आहे का? खाते प्रमुखांनी म्हणजे सन्मान्य पोलीस अधीक्षकांनी या बाबतीत विचार करावा। तुमच्या इमेजला हा धोका आहे, एकंदर डिपार्टमेंटच्या इमेजला धोका आहे आणि लातूरच्या इमेजला धोका आहे। लातूरला बदनाम करण्याचा डाव बऱ्याच वर्षापासून चालू आहे। नीट प्रकरणात सुद्धा 1-2 लोक आरोपी सापडले, सगळ्या लातूर पॅटर्न बदनाम करायचा प्रयत्न केला, परंतु लातूरच्या विद्यार्थ्यांनी, लातूरच्या पालकांनी दाखवून दिलं की लातूर पॅटर्न हे 52 कशी सोन आहे। म्हणजे जनता जनतेचं कर्तव्य करते, विद्यार्थी विद्यार्थ्याचं कर्तव्य करतात, सगळे प्रशासनानं प्रशासनाचं कर्तव्य करावं। आम्ही सत्ताधाऱ्यांना काही म्हणू शकत नाही, कारण सोनम वांगचूक सारखा माणूस 20 दिवसापासून म्हणजे उपोषण करत असताना ते साधं जर भेटायला जात नाहीत, म्हणजे सत्ताधारी ही मस्तावलेली आहेत।
माजलेले आहेत, त्यांचा माज उचलवायची ताकद जनतेतच आहे. योग्य वेळी जनता उतरावल सुद्धा येणाऱ्या काळात. परंतु तोपर्यंत खाते प्रमुखांनी विचार करायला पाहिजे, पोलीस अधीक्षकांनी विचार केला पाहिजे. आणि एवढं एखाद्या म्हणजे काय सत्य समजा तुम्ही तपास करा, चौकशी करा, दोषी असतील तर राधिका पाटीलला तर अटक करा, त्यांना तर फासावर द्या, आणि त्यांचं म्हणणं बरोबर असेल त्यांना न्याय द्या.